नाही, मला वाटतं जे उपस्थित राहिले नाहीत त्यांनी कारणं दिलेली आहेत. ते बाहेरगावी होते. अचानकपणे 23ची तारीख 24 तारीख आमची ठरली आणि त्यामुळं त्या बैठकीला काही लोक येऊ शकले नाहीत. त्याचा गैरअर्थ काढायला मला वाटतं काढणं चुकीचं आहे असं मला वाटतं. कुठेही कारण नसताना संशयाचं वातावरण किंवा कुणाबद्दल चर्चा करणं हे संयुक्तिक नाही असं माझं मत आहे. ठाकरे गटाचे 4 आमदार एकनाथ शिंदे यांना भेटलेला नाही, ते काय नाही, मला नाही वाटत की आता जे राहिलेले आहेत 2022 साली ज्यांना जायचं होतं ते ठाकरे साहेबांना सोडून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता राहिलेले आमदार हे एकनिष्ठपणे उद्धव ठाकरे साहेबांच्यावर राहतील अशी आम्हाला निश्चितपणे खात्री. राज्याची लोकसंख्या आता 13 कोटींच्या पर्यंत पोहोचलेली आहे. असं असताना राज्यामध्ये फक्त 13,000 अँब्युलन्स आहेत अशा पद्धतीची माहिती अधिकारामध्ये समोर आलेली आहे. कसं चित्र बघता येईल म्हणजे 13 कोटीसाठी 13,500 अँब्युलन्स? नाही, मधल्या काळात सरकारनं जाहीर केलं होतं की नव्या अँब्युलन्सची खरेदी चालू आहे. ते अँब्युलन्सचं टेंडर देण्यामध्ये देखील दबाव कुठनं आले हे 2 वर्षापूर्वी सगळ्या प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी आलं होतं. आमची एवढीच अपेक्षा आहे, टेंडर कुणालाही द्या, तुमच्या घरच्या माणसाला द्या, परक्याला द्या, पाहुण्याला द्या, आमचं काही म्हणणं नाही, परंतु किमान लोकांना सेवा द्या एवढी आमची अपेक्षा आहे. नाही, नाही, ड्रग्ज हा एक नॅशनल आणि इंटरनॅशनल इश्यू आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आता मुंबई किंवा शहरी भागांपुरता असणारा मर्यादित हा अगदी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे. मला वाटते मागच्या वेळी देखील मी 2-3 वेळा सभागृहात बोललेलो आहे. आता त्याच्या विरुद्ध एक वेगळ्या पद्धतीनं जायसाठी एक दुसरी व्यवस्था गृह खात्याच्या अंतर्गत या ठिकाणी नार्कोटिक सेल वेगळा केलेला आहे. त्याला पोलीस त्याला अधिकारी देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांना जे बळ लागतं, पुढची भरती आहे, मागच्या अधिवेशनात मी बोललो होतो की राहिलेली भरती देखील पूर्ण करावी आणि याला सगळ्यांनीच सोशली सुद्धा त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण की तरुण पिढी हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड जो काय भारताचा तो तरुणांचा आहे आणि हा तरुणांचा कुठेतरी नशेत जावा जेणेकरून उद्या भारताची प्रगती थांबेल. आता मला वाटते ड्रग्ज येतात कुठनं, कशा पद्धतीने येतात त्याची तपासणी करणं, योग्य त्या उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मला वाटतं सरकार ती पार पडत नाही अशी अवस्था आत्ताची आहे. आयुष्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम करते, सगळ्यांना ते काम दिसतंय, फक्त माझे मित्र सतीश पाटलांना ते दिसत नाही असं काल हसन मुश्रीफ. नाही, मला वाटते परवा कॉन्ट्रॅक्टर संघटनांचा जे अधिवेशन कोल्हापूरमध्ये झालं त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवून देतो. बिलं किती थकलेले आहेत, कुणाचं काय या ठिकाणी चाललेलं आहे, रस्त्यात किती खड्डे पडलेले आहेत. एका मतदारसंघाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी होत नाही. आता काय व्हायला लागलंय की आता डीपीडीसीतला निधी हा फक्त सत्ताधारी आमदारांनाच त्या ठिकाणी मिळणार. राज्यातला निधी, जिल्हा परिषदचा निधी, महापालिकेचा निधी फक्त सत्ताधारी नगरसेवक, सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य किंवा सत्ताधाऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळणार. ज्यावेळी निधी येतो त्यावेळी तो पॉप्युलेशन बेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर या ठिकाणी येतो आणि म्हणून आम्ही जे प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडतोय ते राज्याचे प्रश्न मांडतोय. राज्याची अवस्था काय आहे, बालमृत्यूचा दर या ठिकाणी वाढलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात, गरज नसलेला शक्तीपीठ हा महामार्ग त्या ठिकाणी येतोय. असे अनेक विषय आहे. MPSCनं नवीन आता परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी जी ऑफलाईन होती ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. असे मुद्दे काढले तर सरकार किती विकसनशील आहे हे या ठिकाणी दिसून येईल. शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख तुम्ही केला. काल जिल्हा परिषदेची सभा झाली, त्या सभेमध्ये तो बहुमतानं नामंजूर करण्यात आला. यामध्ये काही म्हणजे भाजपची सत्ता असताना सुद्धा बहुतांशी भाजप सदस्यांनी देखील या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्याचं बघा. नाही, ग्राउंडची भावना बघितली तर हा शक्तीपीठ मार्ग गरजेचा नाही. कोल्हापूरमध्ये 11 नद्यातून हा महामार्ग जातो. 12 जिल्ह्यात गरज नसलेला महामार्ग हे सार्वत्रिक भावना. हा काय प्रोजेक्ट मुद्दामून कोण विरोध करतंय, विकासाच्या अडवाय असातला विषय नाही, परंतु वायबिलिटी या प्रोजेक्टची नाही हे सिद्ध होते आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे हे यातून निष्पन्न होतं. हे याचं म्हणजे त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे, सर्व पक्षीय लोकांना आहे. संजय यड्रावकरांनी बिनविरोध ही निवडणूक होणार असं सांगितल्याने तुमच्या सोबत आणि राज्य नेतृत्वाबरोबर देखील
चर्चा झाली सांग काय तथ्य नाही, अजून माझ्याबरोबर तशी काय चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 तारखेला आमचे सगळे ठराव आहेत हे धैर्यप्रसाद हॉल जवळून चालत जाऊन आम्ही एअर ऑफिसला 30 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही लढाई करण्याची तयारी ठेवलेली आहे, कारण की गेल्या 5 वर्षात आम्ही म्हशीला असू दे, गाईला असू दे, जादा दर पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका माझी प्रामुख्याने आहे. नाही तर आता भाऊ राज्यातला आहे तो आता जिल्ह्यात आलाय आणि आता तो गोकुळमध्ये आलाय. आपण गोकुळ टिकूया असं म्हणून होर्डिंग्स केले, त्याच्यावरूनच हसन मुश्रीफ म्हटले की आम्ही कुठं मोडाय निघालो, आम्ही वाढवाय निघालो. नाही, आता गेल्या 3 महिन्यातली भांडणं बघितली तर काय चाललंय हे कोल्हापूर जिल्ह्यातला दूध उत्पादक सुज्ञ आहे. त्या सुज्ञ दूध उत्पादकांच्या पर्यंत लक्षात आलंय की 4 पक्ष 5 पक्ष हे आत्ताच एवढं भांडा लागले तर पुढे काय होणार. हे सुज्ञ मतदार आहे आणि गोकुळचा मतदार हा पूर्णपणे सुज्ञ आहे. त्याचं अर्थकारण या गोकुळवर चालतं, त्यामुळे तो योग्य निर्णय घेणार. काल ठराव तिथे जमा करायला गेल्यानंतर नियोजनाचा अभाव मिळाला. मंत्री हसन मुश्रीफ यांना तिथे संताप व्यक्त करावा लागला. अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती. फोनवरून मालगाव यांना झपावं लागलं. जमत नसेल तर काम सोडा अशा पद्धतीची भाषा वापरावी लागली. कसं बघता एकूणच, कारण त्यांचं मुळात एक गट्ट्यांना शक्ती प्रदर्शन करणं किती योग्य होतं तिथनं सुरुवात आहे. आमचं म्हणणं होतं की प्रत्येक ठरावधारकानं स्वतंत्रपणे ठराव नेऊन त्या ठिकाणी द्यावे. ज्यावेळी तुम्ही 2000 लोक तिथं ठराव घेऊन जाता, त्यांच्यावर आलेले 1000-2000 लोक, एवढी गर्दी होणार आणि गोंधळ होणारच आहे. शेवटी प्रशासनावर किती दबाव आणायचा महायुतीतल्या सगळ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे. एकाच वेळी 2-2, 3-3 हजार लोक गेले तर प्रशासन सुद्धा काय करणार आहे. तुम्ही टाइम देऊन दिवसभरात मग 1 महिन्याची मुदत काय ठराव द्याला. 1 महिन्याची मुदत निवडणूक नियमावलीत 1 महिन्याची मुदत कशासाठी आहे की दररोज 100-200 ठराव आले तर महिनाभरात त्या लोकांना त्याची पोच देता येते, त्याचं व्यवस्थितपणे नोंदणी करता येते. ठराव ज्यांना आणला त्याची आता काल झालेल्या ठरावात कोणी दिला, कुणाची सही आहे, नेमका ठराव दिलेलाच माणसानं दिला का नाही, आता ह्याचा थांग पत्ता लागणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ठीक आहे, शक्ती प्रदर्शन आपण एखादा मेळावा घेऊया, जदतेनं मेळावा घ्यावा, परंतु लोकांनी दररोज जाऊन ठराव दिले पाहिजे, तरच त्या प्रशासनाला त्याची खातरजमा करता येईल. आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी 30 तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले. आता आमच्याकडे अशी माहिती आली की जे निवडणूक आयोगानं काय केली, निवडणूक प्रक्रियेनं की जो फॉर्म काढला ठरावाचा तो कोणी छापून घ्यायला लागले. आता तो छापून घेऊन परत दुबार ठराव करायला लागले. कोण सचिवाच्या सहीनं देते, कोण चेअरमनच्या सहीनं देते. म्हणजे आता किमान 100-200 दुबार ठराव येतील आणि त्याचे वाद कोर्टात त्या ठिकाणी जातील. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हा एक पार्ट त्यांचा निश्चितपणे, किंवा त्या ठरावाला एक QR कोड द्यायला पाहिजे होता, जेणेकरून तोच ठराव त्याच डिरीत पोचलेला आणि तो एकच ठराव कायदेशीर म्हणजे उद्या ह्या दुबार ठरावाचा विषय आला नसता. परंतु हे मुद्दामून केलेलं नाही असं माझं मत आहे. पण प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा आहे असं थेट आरोप प्रशासनावर मुश्रीफ यांनीच केला. नाही तुम्ही आता विरोधकांनी करणं सत्तेत असणाऱ्या मंडळींनी ते ठरवलं पाहिजे. आणि प्रशासक शेवटी अधिकारी आहेत, त्यांना कायदा सुव्यवस्था मोडून काय फायदा, म्हणजे त्यांना काही त्यातनं निष्पन्न होणार नाही. आम्ही काही गोष्टी करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे.